आजकाल की नाही युगीत आपला एकटाच कुठे ना कुठे काहीतरी कारभार करत असतो आणि मग मी शोधत त्याला जाते तर तो नक्की काहीतरी कारभार करत असतो आणि इथे त्याचं हेच चाललेलं आहे. झाडातली माती काढणं त्याचं सुरू होतं. अशा प्रकारच्या टी-शर्ट्सनं बिलकुल घेऊ नका, म्हणजे हे बिलकुल मुलांसाठी चांगलं नसते. त्या कितीही छोट्या असल्या तरी त्या उतरतात. परफेक्ट साईज जरी घेतला ना तरी त्या ज्या शोल्डरमधून आहेत त्या उतरतात. माझा मुलगा असा आहे की मी आज त्याला म्हटलं की हे नको घालू, म्हणजे मी त्याला जे नाही म्हटलं ना ते त्याला घालायचंच असते आणि त्यांनी जबरदस्ती जी आहे तीच टी शर्ट घातली. त्यानंतर त्याला भूक लागली होती तर मी त्याला वरण भात दिला आणि त्याला खायला बसून दिलं. त्यानंतर बाहेर आली तर माझं जे कढीपत्ता होतं, आता मी रिसेंटली एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता की आता नोव्हेंबरचा सीझन आहे तर तुम्ही त्याच्या कढीपत्त्याची थोडीशी हार्ड प्रूनिंग वगैरे करा. तर तेच करायसाठी ॲक्च्युली मी घेतलं होतं, पण माझी हिंमतच झाली नाही. तर मी ते थोडंसं वरतून थोडं कट केलं आणि ॲज इट इज जे आहे ते ठेवून दिलं. मला तसं ते रिपोर्ट करायचंच आहे, पण आता सध्या माझ्याकडे कुंडी नाही आहे. मग मी एक नवीन छान कुंडी आणेल थोडीशी मोठी. त्यानंतर माझा जो कढीपत्ता आहे तो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करेल. आणि आता जसं जसं थंडी सुरू झालेली आहे ना, माझं जास्वंदाच्या पण जे पानं आहे सगळी पिवळी पिवळी होत चाललेली आहे. मला ते पण पूर्ण कट करायचं होतं. मग बघितलं तर झाडाला खूप साऱ्या कळ्या होत्या. मग मी म्हटलं आता उगाच कशाला कट करायचं, आधी एवढे फुलं येऊ देत त्याच्यानंतर मग कट करूयात. त्यानंतर सगळे जे झाडं आहे ते मी एकदा सगळे चेक केले. मनी प्लांटचे पण काही पानं आहेत ती खूप काळी काळी झाली होती, त्यांना पण काढून घेतलं, फेकून दिले. त्यानंतर हे एक प्लांट आहे हँगिंगमधलं, हे पण खूप खाली खाली लोंबत होतं. मग याला पण खालून जे आहे ते एकदम स्ट्रेट करून दिलं आणि सरळ छान. आता मग ते थोडंसं वरती थोडंसं त्याचं छान ब्लूम येईल. त्यानंतर हे एक झाड आहे माझ्याकडे, तर याचे की नाही पानं माहिती नाही, पानांवरनं असे मधामधातून फाटत आहे. जेवढे पण खराब पानं होते ते पण मी सगळे कट करून फेकून दिले. आणि ही एक साडी आहे, म्हणजे मी ऑनलाईन वगैरे नाही घेतला, ही मला दिवाळीला आत्ता गिफ्ट मिळालेली आहे. तर मी ती उघडूनच नाही बघितली, तर मग मी म्हटलं चला आज तिला उघडून बघूया. तिचं थोडंसं पिकोफॉलला पण द्यायची होती, मी ब्लाऊज पण बघायचं होतं, त्यासाठी मग तिला ओपन करून बघितली. आणि या प्रकारचे साध्या पार्टीवेअर साड्या माझ्याकडे नाहीच आहे. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या काठपदरवाल्याच साड्या आहे, म्हणून ह्यावेळेस मी काहीतरी नवीन असं घेतलं. तर तशी साडी तर छानच दिसत आहे. त्यानंतर यांना ऑफिसला जायला लेट होतं तर ते खूप घाई करत होते. मग खूप फास्टमध्ये पोळ्या टाकून घेतल्या, डब्यापुरतीच पोळ्या टाकल्या आणि जो आहे टिफिन पूर्ण पॅक करून घेतला. आणि या टिफिनमध्ये मी मस्त जी आहे काळ्या चण्यांची भाजी बनवली होती, अशी मोकळी, जी नवरात्रात वगैरे बनवतात तशी, ती मला खूप आवडते. तर मी आज छान ते रात्रीच सोक करून ठेवले होते. चणे आणि काळ्या चण्याची छान भाजी केली आणि पूर्ण जो टिफिन आहे यांना पॅक करून देऊन दिला ऑफिसमध्ये. आणि हे खूप घाई करत होते, यांना जाईपर्यंत हे टाईमपास करतात तोपर्यंत नाही, पण माझं थोडंसं काही राहिलं की यांना खूप घाई येऊन जाते. मग ते 5-10 मिनटं पण इकडे तिकडे करत नाही. मी चाललो राहू दे तुझा डब्बा असं म्हणतात. आणि मग सगळं जे आहे बॅग पॅक करून दिली टिफिनची आणि मग त्यांना दिली. बाय बाय. चला आपण पण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.